ठीक आहे. त्याच्यानंतर या बाजूला प्रत्येक पर्वताच्या संदर्भाची बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. जसं या ठिकाणी आपण पाहू की हिमालय पर्वत, त्याची लांबी किती आहे, तो कुठल्या प्रकारचा पर्वत आहे, त्याच्यामधील असणारी उंच शिखरं, त्याच्यानंतर आरवली पर्वत आहे, आरवली पर्वत, विंध्य पर्वत, त्यांच्यामधील असणारी जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तर ती बेसिक इन्फॉर्मेशन प्रत्येक पर्वताला अनुसरून या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ती जे टायटल तुम्हाला दिसतं आहे ते म्हणजे प्लेट्यू, ज्याला आपण पठार म्हणतो. तर हे जे काही पठार आहे, हा जो डायग्राम काढण्यात आलेला आहे तो पठाराचा काढण्यात आलेला आहे. पठार आता या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता पठाराचं जे स्ट्रक्चर आहे ते पठाराचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. जसं आपण नेहमी पठाराची डेफिनेशन सांगताना सांगतो की समुद्रसपाटीपासून साधारणतः 500 ते 600 मीटर उंचावरती असणारा आणि ज्याचे उतार अगदी तीव्र स्वरूपाचे आहेत आणि वरचा जो भाग आहे तो अगदी फ्लॅट स्वरूपाचा आहे, सपाट स्वरूपाचा आहे, ज्याला आपण पठार म्हणतो. तर हा पठाराचा डायग्राम काढण्यात आलेला आहे. पोस्टर्सवरती जे काही डायग्राम्स काढलेले आहेत याच्यामध्ये वाऱ्याच्या क्षरण कार्यापासून ओके, याचं आपण जर टायटल पाहिलं तर वाऱ्याच्या अपक्षरण किंवा क्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपं तुम्हाला दिलेली आहेत. तर या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो की अगदी सुरुवातीचं भूरूप ज्याला आपण वातगर्त म्हणतो किंवा अपवाहन विवर म्हणतो, तर हे वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होतं. हा जो डायग्राम तुम्हाला दाखवलेला आहे तो सॅटेलाईट व्ह्यूजच्या माध्यमातून हा नकाशा किंवा हा डायग्राम काढलेला आहे. इथं अगदी डार्क भाग जो तुम्हाला दिसतो आहे तर हा डार्क भाग म्हणजे अगदी खोलगट भाग आहे, कारण हा संपूर्ण इजिप्त आणि इजिप्तच्या शेजारी असणारे जे काही देश आहे जिथं मोठ्या प्रमाणावर वाळवंट आहे, तर तो वाळवंटाचा भाग तुम्हाला इथं दाखवलेला आहे. आणि जे अगदी डार्क स्पॅचेस तुम्हाला दाखवलेले आहेत तर त्या ठिकाणी अगदी खोलगट भाग ज्याला अपवाहन विवर म्हटलं जातं. वारा ज्यावेळेस व्हायला लागतो मोठ्या प्रमाणावर वाळू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतो आणि तिथं मोठमोठे खड्डे निर्माण होतात, ज्याला अपवाहन विवर म्हणतात. त्यानंतर इथं त्रैनिक खडक दाखवलेलं आहे. ज्या बाजूने वारा वाहतो त्या बाजूने त्या खडकाचं क्षरण मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तो खडकाचा भाग निमुळता होत जातो तर त्याला वातग्रस्त किंवा त्रैनिक खडक म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथं भूछत्र खडक, त्याचा डायग्राम तुम्हाला दाखवलेला आहे. हे जे सगळे भूरूप आहेत ते वाळवंटामधले भूरूप आहेत. भूछत्र खडक त्याचा आकार जर आपण पाहिला तर खालचा जो भाग आहे तो निमुळता असतो, वरचा भाग एकदम पसरट स्वरूपाचा असतो. या खडकाचा जो खालचा भाग आहे तो निमुळता होण्यामागचं कारण म्हणजे खालच्या बाजूने वाहणारा जो वारा आहे तो वारा वेगाने वाहतो आणि या वाऱ्याबरोबर मोठमोठे खडकाचे तुकडे वाहत येतात. त्याच्यामुळे चारी बाजूने ज्यावेळेस वारा वाहणार आहे त्यावेळेस चारी बाजूने या खालच्या भागाचं मोठ्या प्रमाणावर क्षरण होईल. वरती वाहणारा जो काही वारा आहे वरच्या भागामध्ये वाळूचे सूक्ष्म कण असतील त्यांच्यापासून इथं मोठ्या प्रमाणावर क्षरण होणार नाही, त्यामुळे खडकाचा जो पसरट भाग आहे तो
या पोस्टरवरती तशा पद्धतीची कलाकुसर केलेली आहे. वरती पृथ्वीचं अंतरंग हे टायटल लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये जे शिलावरण आहे त्या शिलावरणामध्ये होणारे वेगवेगळे विभाग, जसं शिलावरणामध्ये अगदी वरच्या बाजूला सी आलं आहे, त्याच्या खालच्या बाजूला सी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्याच्या संदर्भाची माहिती दाखवण्याचा प्रयत्न या पोस्टरमध्ये विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आता या पोस्टरमध्ये आपण पाहू शकतो की इथं जो डायग्राम विद्यार्थ्यांनी काढलेला आहे तो डेव्हिसचा जो अपक्षरण चक्र सिद्धांत आहे, तर तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेला आहे. जसं डेव्हिसचं म्हणणं होतं की जसं निसर्गामध्ये प्रत्येक चक्र आपल्याला पाहायला भेटतं, जसं ऑक्सिजन चक्र आहे, कार्बन चक्र आहे, जलचक्र आहे, अगदी तशाच पद्धतीनं जी भूरूपं आहेत त्या भूरूपांच्या बाबतीतसुद्धा अशाच पद्धतीचं चक्र आपल्याला पाहायला मिळतं. तर तोच दर्शवणारा हा डायग्राम विद्यार्थ्यांनी काढलेला आहे. जसं डेव्हिसने सांगितलेलं होतं की जे वेगवेगळी भूरूपं तयार होतात त्याच्या 3 अवस्था त्यांनी सांगितलेल्या होत्या, युवावस्था, प्रौढावस्था आणि त्याच्यानंतर वृद्धावस्था. इथं युवावस्थेमध्ये पाहतायत की जमिनीची जी उंची आहे ती सर्वाधिक जास्त दाखवलेली आहे, उंचीचा भाग दाखवलेला आहे, त्याच्यामधून नदी वाहते असं विद्यार्थ्यांनी या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर प्रौढावस्थामध्ये बऱ्यापैकी झीज झालेली आहे, जो उंचीचा भाग आहे ते बऱ्यापैकी इरोजन होऊन बाह्य कारखाने त्याची उंची कमी केलेली आहे, ज्याला आपण प्रौढावस्था म्हणतो. आणि वृद्धावस्था म्हणजे संपूर्ण जो काही भाग आहे जो सुरुवातीला युवावस्थेमध्ये उंचीचा होता, आता कुठेही इथं तुम्हाला जमिनीची उंची दिसणार नाही, हा जो सगळा भाग आहे तो फ्लॅट असेल, एकदम सी लेवलपर्यंत आणलेला असेल, ज्याला आपण वृद्धावस्था म्हणतो. तर हेच म्हणजे डेव्हिसला जे सांगायचं होतं की जे भूरूपं तयार होतं त्यांच्यामध्ये एक सायकल आहे, ज्याला अपक्षरण चक्र सिद्धांत आपण म्हणतो. तर तेच हे युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर या पोस्टरवरती आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांनी मेजर माउंटेन्स इन द वर्ल्ड
म्हणजे जगामध्ये असणारी जी प्रमुख पर्वत आहेत तर ते पर्वतांची लोकेशन इथं नकाशामध्ये तुम्हाला दाखवलेली आहेत। या ठिकाणी जगाचा नकाशा काढलेला आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये उत्तर अमेरिकेमध्ये या ठिकाणी रॉकी पर्वत दाखवलेला आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज दाखवलेला आहे, युरोप मेडिटेरियन सीची इटलीच्या नॉर्थ साईडला आल्प्स पर्वत दाखवलेला आहे, आफ्रिकेच्या वायव्येला ॲटलस पर्वत दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं आशिया खंडामधला जो मुख्य पर्वत आहे तो हिमालय पर्वताचं लोकेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे। त्यानंतर हा जो डायग्राम विद्यार्थ्यांनी काढलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला असं एक्सप्लेन करायचं आहे की जे पर्वत निर्माण होतात, जसं फोल्ड माउंटेन्स जे निर्माण होतं, जसं आपला हिमालय पर्वत जो आहे तो फोल्ड माउंटेन्स आहे किंवा घडीचा पर्वत आहे, तर त्या घडीच्या पर्वताची निर्मिती कशा पद्धतीची होते, जिओलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये काय ॲक्टिव्हिटीज घडून येतात, तर हे डायग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं 2 कॉन्टिनेंट प्लेट्सचं कन्व्हर्जन दाखवलेलं आहे आणि 2 कॉन्टिनेंट प्लेट्सच्या दरम्यानचा जो काही भाग आहे तोच वरती अपलिफ्ट झालेला आहे, उंचावलेला आहे, ज्याला आपण फोल्ड माउंटेन्स म्हणतो किंवा घडीचा पर्वत म्हणतो। खालच्या बाजूला भारताचा नकाशा काढण्यात आलेला आहे आणि या भारताच्या नकाशामध्ये नॉर्थ साईडला म्हणजे उत्तरेकडे जो हिमालय पर्वत आहे तर त्या हिमालय पर्वताचं लोकेशन इथं विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर या बाजूला पर्वत कशी निर्माण होतात, त्यांची प्रोसेस काय आहे, तर त्या संदर्भाची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांनी या खालच्या बाजूला लिहिलेली आहे। म्हणजे जगामध्ये असणारी जी प्रमुख पर्वत आहेत आणि त्याचं छानसं विश्लेषण विद्यार्थ्यांनी या पोस्टरवरती केलेलं आहे। त्यानंतर या पोस्टरवरती आपण पाहतायत की सीझन फॉर्मेशन म्हणजेच ऋतुनिर्मिती कशी होते, तर त्या संदर्भाचा हा डायग्राम विद्यार्थ्यांनी इथे काढलेला आहे। ऋतूंची जी निर्मिती होते ती म्हणजे पृथ्वीच्या कलण्यामुळे होते आणि त्याच्यामुळेच उत्तरायण दक्षिणायन सारखी स्थिती निर्माण होते, ज्याला समर सॉल्स्टिस आणि विंटर सॉल्स्टिस म्हणतात। तर त्याच्या संदर्भाचाच डायग्राम विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काढलेला आहे। या पोस्टरवरती तुम्हाला 2 डायग्राम प्रामुख्याने दिसतील। समर सॉल्स्टिस ज्याला आपण उत्तरायण म्हणतो, ओके, तर हा समर सॉल्स्टिसचा डायग्राम आहे ज्याला उत्तरायण आपण म्हणतो। तर याच्यामध्ये जसं आपण नेहमी सांगतो की पृथ्वीचा कधी उत्तर ध्रुव कलतो तर कधी दक्षिण ध्रुव कलतो, तर या डायग्राममध्ये तुम्हाला उत्तर ध्रुव कललेला दाखवलेलं आहे। सूर्याचं लोकेशन या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे। इथं पृथ्वीचा जो अर्धा भाग आहे तो जो स्केच करण्यात आलेला आहे, तिथं रात्र दाखवण्यात आलेली आहे, या बाजूला दिवस दाखवण्यात आलेला आहे आणि हे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल। आता इथं जर आपण पाहिलं तर विषुववृत्त हे मध्यातून जातं, त्याच्या वरचा जर भाग आपण पाहिला तर उत्तर गोलार्धाचा जास्तीत जास्त भाग हा दिवसामध्ये रोटेट होतो आहे। दिवसामध्ये रोटेट होतो आहे म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रुव कलेल त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये दिवसाचा कालावधी मोठा असेल। अगदी तशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी इथं एक्सप्लेन केले सुद्धा। जसं जसं आपण उत्तर गोलार्धाकडे जाऊ किंवा उत्तर ध्रुवाकडे जसं जसं आपण जाऊ तसं तसं दिवसाचा कालावधी वाढत जातो। असं या ठिकाणी कर्कवृत्तावरती दिवसाचा जो कालावधी आहे तो 13.5 तास दिलेला आहे। आर्कटिक वृत्तावरती किंवा त्याच्या पुढे जो दिवसाचा कालावधी आहे तो 24 तासाचा दिलेला आहे। त्याच्या उलट दक्षिण गोलार्धामध्ये ज्यावेळेस खाली आपण येऊ त्यावेळेस रात्र मोठी होत जाते, दिवस लहान होत जातो। म्हणजेच याचा अर्थ काय की ज्यावेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यासमोर कलतो त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू असतो। त्याच्या उलट खाली विंटर सॉल्स्टिसचा डायग्राम तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे। विंटर सॉल्स्टिस ज्याला आपण दक्षिणायन म्हणतो, या दक्षिणायनमध्ये पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे तो सूर्यासमोर कललेला असतो। ओके, आता या बाजूला सूर्याचं लोकेशन आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि पृथ्वीवरती हा जो काही भाग डार्क करण्यात आलेला आहे, इथं रात्र दाखव
मध्ये वरती टायटल आपण पाहतोय की रिव्हर्स लँडफॉर्म डिपॉझिशन, म्हणजेच नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी जी भूरूपं आहेत ती भूरूपं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत। 2 डायग्राम काढण्यात आलेले आहेत। वरच्या डायग्राममध्ये आपण पाहतोय की नदीचा जो प्रवास आहे तो कशा टप्प्यामध्ये चालतो ते दाखवलेलं आहे। नदीचा पहिला टप्पा म्हणजे जिथं पर्वतीय भाग आहे, जिथं नद्यांचा उगम होतो, दुर्गम भाग इथं दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर नदीचा दुसरा टप्पा, याच्यामध्ये आपण पाहतोय की पर्वताच्या पायथ्याला नदी आल्यानंतर नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांची संख्या जास्त असते, त्याचबरोबर नदीचं पात्र वाढायला लागतं आणि इथे काही लँडफॉर्म तयार होतात। आणि शेवटचा टप्पा जो आहे नदीचा तो म्हणजे त्रिभुज प्रदेश, जिथं नदीचं मुख आहे किंवा नदी महासागराला येऊन मिळते। अगदी चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांनी इथे दर्शविलेलं आहे की त्रिभुज प्रदेश त्याची निर्मिती। तर नदीच्या प्रवासाचे 3 स्टेजेस इथं विद्यार्थ्यांनी या डायग्रामच्या माध्यमातून दाखवलेले आहेत। खाली असणारा जो काही डायग्राम आहे तर याच्यामध्ये आपण पाहूयात की संचयनापासून निर्माण ओके, ज्याला आपण मैदान म्हणतो, जे सी लेवलला आहे। इथं समुद्राचा भाग दाखवण्यात आलेला आहे, जो सी लेवलपर्यंत असणारा भाग ज्याला आपण मैदान म्हणतो। तर जे प्रमुख भूरूप आहेत, पर्वत, पठार आणि मैदानं, तर विद्यार्थ्यांनी या पोस्टरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पोस्टरवरती जे काढण्यात आलेले ते म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त, त्याचं एक्सप्लेनेशन या पोस्टरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की इथं ग्लोब काढून त्या ग्लोबवरती ज्या आडव्या रेषा काढलेल्या आहेत, ज्याला आपण अक्षवृत्त म्हणतो। अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीवरच्या ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो। तर याच अक्षवृत्ताच्या संदर्भाची डिटेल्स माहिती या विद्यार्थ्यांनी या पोस्टरवरती दिलेली आहे। या ठिकाणी जे प्रमुख कटिबंध आहेत, जसं उष्ण कटिबंध आहे, दोन्ही गोलार्धामध्ये समशीतोष्ण कटिबंध आहे आणि दोन्ही गोलार्धामध्ये शीतकटिबंध आहे। तर उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध, आणि त्याचबरोबर जे प्रमुख अक्षवृत्त आहेत, विषुववृत्त, त्यानंतर कर्कवृत्त, आर्कटिक वृत्त, खाली दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त, अंटार्क्टिक वृत्त। ओके, तर हे प्रमुख अक्षवृत्त दाखवलेली आहेत। आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला अक्षवृत्ताच्या माध्यमातून म्हणजे जो नकाशा आहे, जो एकदम फ्लॅट नकाशा आहे, सपाट कागदावरती जसा आपण नकाशा काढू, तर ते अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या साहाय्याने तो नकाशा दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि अक्षवृत्त म्हणजे काय, तर त्या संदर्भाची सविस्तर माहिती, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ही माहिती विद्यार्थ्यांनी या पोस्टरवरती लिहिलेली आहे।